नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. तर आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये शेवते या गावामध्ये आलेलो आहोत आणि शेवते या गावामधले प्रगतशील शेतकरी अतुल तोंडले साहेब तर हे गेले 6 ते 7 वर्ष झालं SCT वैदिक तंत्रज्ञान आपले वापरत आहेत. तर त्यांनी जे आज बाग पिकवलेले आहे आणि फुलवले आहे त्याबद्दल त्यांची आज यशोगाथा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. अतुल महादेव तोंडले, गाव शेवते, तालुका पंढरपूर. तर तुम्ही गेले 5-7 वर्ष झालं सॉइल टेक्नॉलॉजी वापरता. हो. आणि तुमची बाग तुमच्या ह्या पंचकृषीमध्ये नवीन तर सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजलेली असते दरवर्षी. हो आहे. तर तुम्ही काय असं ट्रीटमेंट करता आणि काय त्याला खत व्यवस्थापन वगैरे करता? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा आपण कृषी अमृत, फ्रूट चार्जर, साईज चार्जर ह्याचा आपण वापर करतो. म्हणजे तुम्ही SCT वैदिक वापरता. हो. तर मला सांगा, आता तुमच्या बरोबर इतर शेतकरी आहेत त्यावेळेस आणि तुमच्या बागेत आणि इतरांच्या बागेमध्ये काय बदल जाणवतोय? आमच्या बागेत साईज चांगली आहे आणि रोगराई किंवा डाग वगैरे काय नाहीत. इतरांच्या बागेत साईज कमी आणि डाग आहेत. आणि आज जर बघितलं कॅनोपी असेल किंवा जी फळाची ग्लिझिंग आहे, हे इतर शेतकरी बी सगळे कष्ट करतात, सगळं काही करतात, पण त्यांना असं भेटतंय का? नाही भेटत. तर ह्याच्या पाठीमागं काय तुमचं रहस्य काय आता 7 वर्षापासूनचं? जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळं जे काय म्हणजे फळाची किंवा झाडाची जी सशक्त करायचं काम आहे ते सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे होते. झाडाला पोषण किंवा अन्न मिळते आणि त्यानंतर मालाची टिकवून क्षमता किंवा कालावधी लाईफ हार्वेस्टिंगचा वाढतो. ओके. आता जी ही तुमची बाग आहे हे साधारण तुम्ही कधी धरली आहे आणि आजचा हार्वेस्टिंगचा डेट किती दिवसाचा आहे साधारण? बाग आम्ही साधारणतः 29 ऑक्टोबरला धरलेली. तर साधारण ह्या सगळ्या पिरियडचा जर अंदाज काढला तर किती दिवस? एक 7.5 महिने होत आले. 7.5 महिने. तर मला सांगा, इतर जे शेतकरी आहेत ते शक्य वाटेल का, ते तुमच्या विश्वास ठेवतील का 7.5 महिने बाग झाली? नाही, माल टिकतोय. आता गेल्या वर्षी आपण 9.25 महिन्यापर्यंत माल टिकवला होता. म्हणजे ह्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे की तुम्ही कशावर काम करता म्हणजे तुमचा एवढं बाग टिकतोय? जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन आणि झाडाचं सशक्तीकरण. ओके. म्हणजे नेहमी राम सरजी म्हणतात की तुम्ही माती बलवान करा, झाड बलवान करा. तर तुमचं झाड बलवान असलं, झाड पैलवान असलं तर तुमचा माल तुमच्या हातात आहे कधी विकायचा. हो आहे. बरोबर आहे. आज तुम्ही व्यापाऱ्याच्या हिशोबाने माल विकला की तुमच्या हिशोबाने विकला? आमच्या हिशोबाने. मला सांगा, तुमच्या बरोबरच्या बागा आज आहेत का? म्हणजे नाहीत. काय झालं ते? पाठीमागच हार्वेस्टिंग झाले. म्हणजे हे जे तुमचं हार्वेस्टिंग जे लांबायचं कारण आहे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढं प्राकृतिक पोषण देताय तेवढं तुम्हाला झाड पाहिजे तसं तुम्हाला ऍडजस्ट करता येते. पण जे केमिकल मध्ये लोक एवढी प्रॅक्टिस करतात त्यांचं हे शक्य आहे का? नाही. त्याच्यात आपला फायदा पण झालेला आहे. पाठीमागे आमच्या बरोबरच्या बागा साधारणतः 85-90 ह्या रेट मध्ये कटिंग झाल्या. आज आमचा माल 150 रुपये दिला. म्हणजे साधारण तुमचा 150 न माल हार्वेस्ट झाला आता. आणि तुमच्या बरोबरच्या बागा 80-85. म्हणजे एका किलोला तुम्हाला 60 ते 70 रुपये फायदा झालेला आहे. तर हे कशामुळे तुम्हाला एवढं शक्य झालंय? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे आणि जमीन झाडांना पोषण दिल्यामुळे. म्हणजे जो कार्बनवर जे तुम्ही काम केलं, राम सर नेहमी सांगतात की तुम्ही कार्बनवर काम करा, SCT वैदिक प्राकृतिक पोषण द्या, त्याच्यामुळे जे आज आपल्याला हे जे वैभव दिसतंय. आज जर बघायला गेलं ही जी क्वालिटी आहे, मला सांगा साईज किती ते किती आहे आपली? साईज माल सगळा 200 ग्रॅमच्या पुढेच आहे. वर साईज 500-600 पर्यंत. म्हणजे सरासरी जर आपण बघितलं तर तुमचे 300-400 माल सर्वात जास्त आहे. बरोबर. तर आज खूप शेतकरी इथं येतात, व्हिजिट देतात. तर काय शेतकऱ्यांचं काय मत असतं ज्यावेळेस बाग बघा येतात त्यावेळेस? चालूला आता शेतकऱ्यांचा कुजव्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर शेतकऱ्यांचं थोडंसं मत असतं की तुमच्यात रोग नाही किंवा बाकीची नाही, का तर आपण पोषण झाडाला चांगलं दिल्यामुळे आपल्यात रोगाचा प्रॉब्लेम. मला सांगा, आता जी ही बाग आहे तुमची ही किती वर्षाची आहे? ही 9 ते 10 वर्षाची. 9 ते 10 वर्षाची. म्हणजे ह्या बागेला तुम्ही 5-7 वर्षापासून SCT वापरत असल्यामुळे की तुमच्या आज झाडाच्या आणि जमिनीची जी पावर आहे ही एकदम जबरदस्त झालेली आहे. तर काही शेतकरी लगेच सुरुवात करतात आणि ते म्हणतात आम्ही वापरली आणि थोडं इकडं तिकडं वाटतं की त्यांना तुमची बाग बघता आणि ती वापरायला चालू करता आणि त्यांना लगेच तुमच्यासारखी बाग यावं असं वाटते. अशा शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? सातत्य पाहिजे किंवा कंटिन्यू पाहिजे. ओके. म्हणजे हे जे तुमचं 5-7 वर्षाचं जे कंटिन्युटी ठेवलेलं आहे तुम्ही SCT सोबत,
ती आज तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्याच्यामध्ये रहस्य झाड आमचं स्ट्रॉंग झाल्यामुळं झाडं जुने आहेत, मरनं नवीन थापं वगैरे तयार केलेत, पण साईज अजिबात कमी नाही. पूर्ण प्लॉटमध्ये पूर्ण साईज आहे भरपूर. म्हणजे सगळं. आणि नेहमी राम सर सांगतात की पान आणि फळ ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आज जर गेलं सर, ही तुमची जर पानं झाडाची कॅनोपी जर बघितली तर अशी कॅनोपी इतरांच्या भागात आहे का? नाही, अजून आपल्या प्लॉटला काळू की पूर्ण टिकून अजिबात. आणि आज माल हार्वेस्ट झालाय तर झाड बघितलं तर एकदम हिरवगार, आणि एक ही पान तुमचं असं कडक झालेलं नाही किंवा असं त्याच्यावरती कुठले डिफिशियन्सी जाणवत नाही. खूप शेतकरी केमिकलच्या महाग जाऊन आपल्या डाळिंब क्षेत्रामध्ये असो ना तर इतर सगळ्या पिकामध्ये नुकसानीत जातात. तर त्या शेतकऱ्यांना काय संदेश देईल? शेतकऱ्यांनी जमिनीवर काम केलं पाहिजे. रासायनिकचा वापर कमी करून जैविक किंवा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. म्हणजे एसटी वापरून आपल्या चांगलं भरघोस उत्पन्न घेतलं पाहिजे. मला सांगा, आता तुम्ही सातत्यानं 5-7 वर्ष तुम्ही जुटून आहे, तर हे का पण जुटून आहे? झाडात आम्हाला प्रत्येक वर्षी यश मिळत गेले किंवा झाडात आम्हाला मालाची क्वालिटी ॲव्हरेज चांगले मिळते, त्यामुळे आम्ही कंटिन्यू वापर करतो. ओके. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही जी बाग धरली ह्याला किती डोस झाले तुमचे एसिडवैदिक? 3 झालेत आमचे. तुम्ही 3 डोस करता. आणि आता ही जी डोस आहे, तुम्ही आता नेक्स्ट कधी डोस टाकलेला आहे? बागेला 7-7.5 महिने झाल्यानंतर टाकलेला. 7-7 महिने झाल्यानंतर. म्हणजे प्रत्येक तुमचं, मला सांगा, आज शेवटचा डोस टाकून किती दिवस झाले? एक 15 दिवस झाले. 15 दिवस. आज हार्वेस्टिंगला बाग येऊन सुद्धा तुम्ही डोस टाकताय, असं शेतकऱ्यांना शक्य वाटतंय का? नाही, हार्वेस्टिंगला आल्यावर शेतकरी टाकत नाहीत, पण आम्ही टाकला होता का तर झाडाचं कुपोषण व्हायला नको किंवा बाकी. म्हणजे हे जे साईज आहे, जसं जसं झाडाला गरज पडेल तसं तुम्ही पोषणावर खर्च करताय. मला सांगा, तुम्ही जास्त स्प्रेवरती खर्च करता की जमिनीवर खर्च करता? जमिनीवर जास्त होतो. म्हणजे जे आज लोकांना डाळिंब बघितल्यावर जे वाटतं की आम्हाला सुद्धा असं डाळिंब यावावं, पण त्यांचं कुठं चुकतं असं वाटतं मला? रासायनिकचा वापर किंवा वर्ण स्प्रे मध्ये ज्यादा वापर होतोय. महत्वाचं म्हणजे झाडाला जमिनीतून किंवा खालून वापर केला. म्हणजे जे राम सर सांगतात की 94% तुम्ही ऑर्गेनिक कार्बन दिला पाहिजे आणि 6% NPK दिले, त्या पद्धतीने तुम्ही रेशो केलेला आहे. आणि जे आपलं पान आहे, आधी पानाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नंतर फळाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही शेती पिकवलेलं आहे. आणि तुम्ही 80% खर्च मातीवर करता की 80% खर्च वातावरणावर? नाही, जमिनीवरती करतो. म्हणजे 80% खर्च त्यांनी जमिनीवरती केलेला आहे आणि 20% खर्च फक्त वातावरणावरती केलेला आहे. त्याच्यामुळे ही जे आज आपल्याला यश बघायला मिळतंय किंवा वैभव बघायला मिळते ह्याच्यामुळं. आजचं जे शेतकरी आहेत सर्व, तर त्या शेतकऱ्यांना तेलकट किंवा इतर खूप रोगांचा सामना करावा लागतो. ह्याच्या मागे त्यांचं कुठं चुकतं असं तुम्हाला वाटतं? झाडा पोषणावर काम होत नाही, त्यामुळं रासायनिक वापर जास्त झाल्यामुळे आणि झाड कुपोषित झाल्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढतं. ओके. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की शेतकरी हा कमजोरीवरती काम करत नाही, रोगावर काम करतो. तर तुम्ही कशावरती सर काम केलेलं आहे? आम्ही झाडाच्या पोषणावरती काम केलं. म्हणजे जसे राम सर नेहमी सांगतात आणि राम सरांच्या नेहमी तुम्ही मार्गदर्शनाखाली खत व्यवस्थापन देता किंवा त्याला जे पोषण देता, त्याच्यामुळे आज आपल्याला हे सगळे यश मिळतं. ओके. तर इतर शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता? शेतकऱ्यांनी रासायनिकचा वापर कमी करून ऑर्गॅनिक मध्ये सॉइल चार्जर जैविकचा वापर केला पाहिजे आणि जमिनीच्या पोषणावरती काम केलं पाहिजे. ओके. तर आता आपली सगळी किती क्षेत्र आहे तुमचं बागेचं? बागेचं साधारणतः 7-7.5 एकर आहे लागवडीसाठी. 7.5 एकर. आणि डाळिंब पीक ही किती वर्षापासून घेताय तुम्ही? डाळिंब पीक साधारणतः 15 वर्षापासून. 15 वर्ष, म्हणजे 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुमच्या गावामध्ये पण खूप काही शेतकरी आहेत, पण मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे कमी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेणारं आज रेकॉर्ड ब्रेक तुमचं नाव आहे. आज बरेच केडी चौधरी मार्केट यार्डचे जे संस्थापक आहेत त्यांनी स्वतः येऊन तुमचं विजिट देऊन सत्कार केला की कमी क्षेत्रामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचा माल पिकवला म्हणून. आणि बरेच शेतकरी येऊन तुमचं कौतुक करतात. तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही एक प्रेरणास्थान आहे किंवा त्यांना एक उत्साह निर्माण करण्यासारखं तुमच्याकडे बागेत आल्यानंतर त्या माणसाकडे एनर्जी निर्माण होती, बाबा डाळिंब आपण बी लावावं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? शेतकऱ्यांनी जमिनीच्या पोषणावरतीच काम केलं पाहिजे. रासायनिकचा केमिकलचा वापर कमी केला पाहिजे. जमिनीत पुढे जाऊन केमिकलमुळे जमिनी नापीक होत चालली त्या आणि त्याचा दुष्परिणाम पण आहे, त्यामुळे रासायनिक कमी करा.
आता जे आपण बघतोय की डाळिंब पूर्ण आपण फोडून बघितलंय, तर हे जे दाण्याची साईज आणि चमक जर बघितली तर एकदम टपुरे रसरशीत दाणे, कारण की ह्यानी कार्बनवर काम केल्यामुळं ह्याच्यामुळे गर जास्त आहे आणि वजन जास्त आहे. आता टेस्ट जर बघितलं सर, अमोल सर टेस्ट बघा, केमिकल डाळिंब आणि ही आपण एसीटी वैदिकचं डाळिंब खाते, तर कसं वाटतं? कडक आहे आणि गोड आहे, जास्त गोड आहे. शुगर त्याच्यावर शुगर जर भरायची असेल तर कार्बन पाहिजे. राम सर नेहमी सांगतात की जर आपल्याला शुगर पाहिजे असेल तर कार्बन पाहिजे. तर आज ही तुम्ही सर्व रोज खावा, आता हे तर रोजच खाता, तुम्ही पण खाऊन बघा, खावा सर. आणि एक चव कुरमुरीतपणा म्हणजे क्रंचीपणा वाटतोय, कडक आहे, कडक आहे. आणि हे बघा, काही शेतकरी काय म्हणतील की 8 महिन्याचा माल आत काळा पडला असेल, तर ही जर बघितलं तर कुठंच काय नाही, अजून हे एकदम लुसलुशीत आहे आणि अजून हे 10-15 दिवस थांबू शकणारा माल आहे. म्हणजे एवढा कमी दिवस म्हणता येत नाही, तर याला ओव्हर दिवस होऊन सुद्धा माल कडक आहे माल. आणि असा माल टिकणं शक्यच वाटणार नाही आणि कोणच विश्वास ठेवणार नाही. म्हणून ह्या जे काही लोक म्हणतील बाबा ही माल आतनं काळा पडला असेल, म्हणून त्यांच्यासाठी ही प्रूव्ह म्हणून आपण. आणि ह्याची जाड साल जर बघितले तर जाड आहे एकदम. तर सर ह्याची व्हरायटी कोणती आहे? भगवा, साधा भगवा. तर ह्याची जर क्वालिटी इन शायनिंग बघितलं तर ह्याला कोणच म्हणणार नाही ही साधा भगवा आहे, तर सगळे म्हणणार जम्बो आहे काय. म्हणजे पोषणावर व्हरायटी बदलू शकते. नेहमी रामसर सांगतात की पोषण महत्वाचं आहे, व्हरायटी नेक्स्ट आहे. तसं ह्यांनी ह्याच्यामध्ये साध्या भगव्यासह जम्बो साईज काढलेले, फक्त पोषणाच्या आणि खाण्याच्या जोरावर. तुम्ही रासायनिक मध्ये पहिले 100% करायचा शेती, त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम यायचे? सुरुवातीला 2-4 वर्षात उत्पादन येत होतं, नंतर उत्पादनात घट होत होती. पण सॉइल चार्जरचा ह्याचा आम्ही वापर चालू केल्यापासून आम्हाला उत्पादनात सातत्य टिकून राहील. म्हणजे उत्पन्न सातत्याने येतंय होय, आणि क्वालिटीच येते. म्हणजे आज जर तुमच्या बागेत बघितलं तर उत्पन्न पण भरघोस आहे, क्वालिटी पण जबरदस्त आहे आणि जो आपण म्हणतो क्वांटिटी, काही लोक म्हणतात क्वालिटी आली तर क्वांटिटी येत नाही, पण हे तर तुम्ही सर्व मेकअप केलेलं आहे. म्हणजे क्वांटिटी आहे, क्वालिटी बी आहे आणि क्वांटिटी बी आहे. म्हणजे ह्या सर्वांचा जर मिलाप करायचा असेल तर आपल्याला यासाठी वैदिक वापरणं गरजेचं आहे. हो, वापरायचं. ओके. तर तुम्ही खतं वगैरे कुठून उपलब्ध करता किंवा कुठून? खतं आम्ही गावातूनच घेतो, अमोल कोळवले यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव अमोल विष्णू कोळवले, मुक्काम पोस्ट शेवते, माऊली ॲग्रो एजन्सी शॉपचं नाव आहे. ओके, धन्यवाद.